नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान पाठ नंबर 3 बल व दाब या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। अ आहे, SI पद्धतीत बलाचे एकक टिंब हे आहे, तर कोणते आहे? न्यूटन। आपल्या शरीरावर हवेचा दाब टिंब दाबा इतका असतो, त्याचं उत्तर आहे वातावरणीय दाबा इतका असतो। एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या टिंब द्रवात प्लावक बल टिंब असते, तर घनतेच्या द्रवात प्लावक बल भिन्न असते। आहे, दाबाचे SI पद्धतीतील एकक टिंब आहे, कोणते आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर। सांगा पाहू माझा जोडीदार। चला आता अ गट आणि ब गट यांच्या आपण जोड्या लावूयात। तर उत्तर बघूया। द्रायूची जोडी, सर्व दिशांना सारखा दाब, धार नसलेली सुई, कमी दाब, अनुकुचीदार सुई, जास्त दाब, सापेक्ष घनता, विशिष्ट गुरुत्व, हेक्टोपास्कल, वातावरणीय दाब। ओके, वातावरणीय दाब आपण हेक्टोपास्कल मध्ये मेजर करतो। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। अ आहे, पाण्याखाली प्लास्टिकचा ठोकळा सोडून दिला, तो पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल? कारण लिहा। याचं उत्तर, पाण्याखाली प्लास्टिकचा ठोकळा सोडून दिल्यास तो पाण्याच्या पृष्ठभागावर येईल। प्लास्टिकचा ठोकळा पूर्णपणे पाण्यात असताना त्यावर प्रयुक्त झालेल्या प्लावक बलाचे परिणाम प्लास्टिकची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने ठोकळ्याच्या वजनाच्या परिणामापेक्षा जास्त असते। परिणामी ठोकळ्यावरील एकूण बल वरच्या दिशेने असते, त्यामुळे तो ठोकळा पाण्याच्या पृष्ठभागावर येईल। प्रश्न, माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त का असते? उत्तर, ठराविक बलामुळे निर्माण होणारा दाब बल लावलेल्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते। क्षेत्रफळ जेवढे जास्त तेवढा दाब कमी होतो। अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त ठेवल्याने रस्त्याच्या संपर्कात येणारे चाकांच्या भागांचे क्षेत्रफळ वाढते, परिणामी दाब कमी होतो व टायर फुटत नाही। प्रश्न, आपल्या डोक्यावर सुमारे किती हवेचा भार असतो, तो आपल्याला का जाणवत नाही? उत्तर, आपल्या डोक्यावर हवेचा भार सुमारे 10 घन मीटर बार इतका असतो। आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्ये हवा असते आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्तही असते। यांचा दाब वातावरणाच्या दाबाच्या विरुद्ध दिशेने क्रिया करीत असतो व तो त्याला संतुलित करतो, त्यामुळे हवेचा दाब प्रचंड असूनही त्याचा परिणाम आपल्याला जाणवत नाही। प्रश्न चौथा, असे का घडते? त्यामधील अ, समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलपर्यंत बुडते। उत्तर, वस्तूवरील प्लावक बल द्रायूच्या घनतेशी समानुपाती असते। गोड्या पाण्याची घनता समुद्राच्या पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते, परिणामी गोड्या पाण्यात जहाजावर प्रयुक्त झालेले प्लावक बल कमी असते, म्हणून ते गोड्या पाण्यात अधिक खोलपर्यंत बुडते। त्यामधील आहे, धारदार चाकूने फळे सहज कापता येतात। याचं उत्तर, बल ज्या क्षेत्रफळावर कार्यरत असते ते क्षेत्रफळ कमी असल्यास बलाचा परिणाम जास्त असतो। बोथट चाकूपेक्षा धारदार चाकू वापरल्यास प्रयुक्त बल खूप कमी क्षेत्रफळावर क्रिया करते, परिणामी धारदार चाकूने फळे कापणे सोपे जाते।
ई प्रश्न, धरणाची भिंत तळाशी रुंद असते. उत्तर, पाण्याचा दाब एकाच पातळीवर सर्वत्र सारखा असतो, परंतु द्रवाच्या खोलीप्रमाणे दाब वाढत जातो. अर्थात धरणाच्या तळाशी भिंतीवर कार्य करणारा पाण्याचा दाब सर्वाधिक असतो. जसजशी खोली वाढत जाते तसतसे भिंतीवर कार्य करणारा पाण्याचा दाब वाढत जातो. हा वाढणारा दाब सहज पेलता यावा यासाठी धरणाच्या भिंती तळाशी रुंद असतात. त्यामध्ये ई आहे, थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. याचं उत्तर आहे, थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास त्यातील प्रवासी बसशी निगडीत असल्याने त्यांना बसची गती प्राप्त होते, पण त्यांच्या शरीराचा वरचा भाग मात्र जडत्व या गुणधर्मामुळे पूर्वीच्याच विराम अवस्थेत राहतो. त्यामुळे प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. प्रश्न 5 आहे, खालील सारणी पूर्ण करा. आता इथं वस्तुमान, आकारमान आणि घनता यांची सारणी दिलेली आहे. पहिल्या कॉलम मध्ये वस्तुमान, आकारमान दिलेले आहे, आपल्याला घनता काढायची आहे. तर घनतेचं सूत्र आपल्याला माहिती आहे. घनतेचं काय सूत्र आहे? घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. तर आपल्याला वस्तुमान आणि आकारमान माहिती आहे. आपण वस्तुमान आणि आकारमान या व्हॅल्यू, या किमती इथे टाकून आपण घनता काढू शकतो. तर वस्तुमान आहे 350 आणि आकारमान आहे 175. तर 350 ला 175 ने जर आपण भागलं तर आपलं डेन्सिटी म्हणजे वस्तुमान किती येणार आहे, आपली घनता किती येणार आहे, 2 किलोग्रॅम पर घन मीटर. ओके. दुसरी सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यामध्ये वस्तुमान आपल्याला काढायचे आहे, आकारमान आणि घनता दिलेली आहे. तर घनतेचा फॉर्म्युल्यावरून आपण वस्तुमान काढू शकतो. ओके. घनता दिलेली आहे ना, घनता आणि आकारमान आपण तिथे किमती टाकून आपण वस्तुमान पटकन काढू शकतो. तर बघा, इथे घनता 4 दिलेली आहे, वस्तुमान काढायचे आहे, आकारमान 190 दिलेले आहे. तर ज्यांच्या किमती दिलेल्या आहे आपण त्या टाकल्या इथे. ओके. आपल्याला हे वस्तुमान काढायचे आहे, वस्तुमान इथेच राहू द्यायचं आणि 190 जे आकारमान आहे त्याला आपण लेफ्ट साइडला शिफ्ट करायचं. ओके. हे 190 इथे भागिले आहे, तिकडे गेल्यावर ते गुणिले होणार. तर 4 गुणिले 190 वस्तुमान बरोबर 4 गुणिले 190 असं होणार, किंवा 190 गुणिले 4 दोघं तर सेमच असणार आहे. ओके. तर याचं उत्तर काय येणार आहे, वस्तुमान बरोबर 760 किलोग्रॅम. तर इथे आपण व्हॅल्यू पुट केली 760 किलोग्रॅम. दुसरी सारणी आहे धातूची घनता, पाण्याची घनता आणि सापेक्ष घनतेचे. इथे रो दिलेली आहे, कॉलम दिलेले आहे. तर पहिल्या कॉलम मध्ये बघा, पाण्याची घनता, सापेक्ष घनता दिलेली आहे. आपल्याला धातूची घनता काढायची आहे. तर सापेक्ष घनतेच्या सूत्रावरून आपण धातूची घनता काढू शकतो. सापेक्ष घनता 5 दिलेली आहे, ती व्हॅल्यू इथे टाकू. त्यानंतर पाण्याची घनता 10 क्यूब दिलेली आहे, ती इथे टाकू आणि आपल्याला धातूची घनता मिळून जाईल. तर हे बघा, सापेक्ष घनता 5, धातूची घनता काढायची आहे ती तशीच लिहू. पाण्याची घनता 10 घन दिलेली आहे, ती टाकली. आता आपल्याला धातूची घनता काढायची आहे. तर 10 क्यूब इथे भागिले आहे की नाही राईट साइडला, त्याला जर लेफ्ट साइडला शिफ्ट करायचा आहे तर तो तिथे गुणिले होऊन जाईल. तर 5 गुणिले 10 घन, ओके, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. तर ही आली धातूची घनता. तर हे बघा, इथे पण व्हॅल्यू पुट केली आपण. ओके. आता आपण सापेक्ष घनता आपल्याला काढायची आहे. पाण्याची घनता आणि धातूची घनता दिलेली आहे. तर चला आपण फॉर्म्युला कोणता आहे आपला, सापेक्ष घनता. यामध्ये आपल्याला सापेक्ष घनता काढायची आहे. धातूची घनता आणि पाण्याची घनता आपल्याकडे व्हॅल्यू आहेत, ते आपण इथे टाकून देऊया. तर 8.5 गुणिले 10चा घन भागिले 10चा घन. तर सापेक्ष घनता बरोबर
इथं वरती आणि खाली 10चा घन 10चा घन सेम आहेत की नंबर, ते कट होतात. मग इथे सापेक्ष घनता किती येणार? 8.5. आणि सापेक्ष घनतेला युनिट नसतं. ओके, सापेक्ष घनता युनिटलेस असते. तिसरी सारणी दिलेली आहे इथे. तर या सारणीमध्ये क्षेत्रफळ दाब दिलेला आहे, आपल्याला वजन काढायचं आहे. तर दाबाचा फॉर्म्युला काय? दाब बरोबर वजन भागिले क्षेत्रफळ. तर इथे दाब दिलेला आहे 20,000, वजन काढायचं आहे आणि क्षेत्रफळ 0.04. ओके, तर वजन काढायचं आहे तर 0.04 ला आपल्याला डाव्या साईडला शिफ्ट करावं लागणार. हे इथे भागिले आहे, तिथे गेल्यावर गुणिले होणार. वजन बरोबर 20,000 गुणिले 0.04. तर उत्तर काय येणार? 800 न्यूटन. ओके, तर वजन न्यूटन मध्ये असतं म्हणून आपल्याला इथं वजन काढलेलं आहे, पण त्याला आपण न्यूटन हे युनिट येणार. तर 800 न्यूटन हे झालं आपलं उत्तर. आता दुसरी सारणी दिलेली आहे, त्यामध्ये वजन आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे, आपल्याला दाब काढायचा आहे. हेच सूत्र वापरून आपण दाब काढू शकतो, कारण वजन आणि क्षेत्रफळ दिलेले आहे. चला तर दाब बरोबर वजन भागिले क्षेत्रफळ. तर वजन किती आहे? 1500 आणि क्षेत्रफळ किती आहे? 500. तर वरचे 2 शून्य कट होणार, खालचे 2 शून्य कट होणार. 5 एक 5, 5 3 15. तर किती येणार उत्तर? 3 येणार. दाब बरोबर 3 न्यूटन मीटर, न्यूटन मीटर रेज टू -2. ओके, तर इथं आपण उत्तर पण लिहायचं आहे सारणीमध्ये. प्रश्न 6. एका धातूची घनता 10.8 गुणिले 10चा घन किलोग्राम पर मीटर आहे, तर त्या धातूची सापेक्ष घनता काढा. उत्तर आहे धातूची घनता किती दिलेली आहे? 10.8 गुणिले 10 घन किलोग्राम पर मीटर क्यूब. पाण्याची घनता 103 किलोग्राम पर मीटर क्यूब. आता धातूची सापेक्ष घनता बरोबर धातूची घनता भागिले पाण्याची घनता. तर धातूची घनता इथे व्हॅल्यू आपण पुट करू, पाण्याची घनता जी व्हॅल्यू दिलेली आहे ती इथे पुट करू. तर धातूची सापेक्ष घनता किती येणार? 10.8. कारण हे 10चा घन हे कट होणार, मी इथे 10.8च राहणार आपलं उत्तर, आणि सापेक्ष घनतेला युनिट नसतं. ओके, नंतर प्रश्न 7. एका वस्तूचे आकारमान 20 घन सेंटीमीटर आणि वस्तुमान 50 ग्रॅम आहे. पाण्याची घनता 1 ग्रॅम घन सेंटीमीटर, तर ती वस्तू पाण्यावर तरंगेल की बुडेल? उत्तर आहे वस्तूचे वस्तुमान किती दिलेले आहे? 50 ग्रॅम. ओके, वस्तूचे आकारमान 20 घन सेंटीमीटर. वस्तूची घनता बरोबर वस्तूचे वस्तुमान भागिले वस्तूचे आकारमान. तर वस्तूची घनता बरोबर 50 भागिले 20. ओके, 50 ग्रॅम भागिले 20 घन सेंटीमीटर. तर वस्तूची घनता बरोबर 2.5 ग्रॅम घन सेंटीमीटर आली. ओके, म्हणजेच वस्तूची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने ती वस्तू पाण्यात बुडेल. ओके, वस्तूची घनता जास्त आली की नाही? 2.5 ग्रॅम घन सेंटीमीटर आली, म्हणून ती वस्तू पाण्यात बुडेल. आता हे बघा प्रश्न 8. एका 500 ग्रॅम वस्तुमानाच्या प्लास्टिकच्या आवरणाचे बंद केलेल्या खोक्याचे आकारमान 350 घन सेंटीमीटर इतके आहे. पाण्याची घनता 1 ग्रॅम घन सेंटीमीटर असेल. खोके पाण्यावर तरंगेल की बुडेल? खोक्याने बाजूस सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती असेल? तर इथे उत्तर आहे वस्तूचे म्हणजेच खोक्याचे वस्तुमान बरोबर 500 ग्रॅम. वस्तू आपल्याकडे खोका आहे की नाही? तर आपण इथे काय घेतलेलं आहे? खोकं घेतलेलं आहे. वस्तूचे म्हणजेच खोक्याचे आकारमान 350 घन सेंटीमीटर. खोक्याची घनता वस्तूचे म्हणजेच खोक्याचे वस्तुमान भागिले खोक्याचे आकारमान. तर खोक्याचे वस्तुमान आपण ही किंमत इथे टाकले, त्यानंतर वस्तूचे आकारमान हे भागिले आहे. ओके, हे तुम्हाला भागिल्याचं चिन्ह दिलेलं आहे. तर 500 भागिले 350, वरचा शून्य खालचा शून्य कट झाला, 50 भागिले 35 राहणार. तर 50 ला 35 ने भागल्यानंतर इथे 1.43 हे आन्सर येणार. ते ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये आहे. ओके,
ग्रॅम पर घन सेंटीमीटर, म्हणजेच खोक्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने ते खोके पाण्यात बुडेल. खोक्याची घनता जास्त आहे, हे खोकं पाण्यात बुडणार. आता विस्थापित द्रवाची मात्रा बरोबर वस्तूची मात्रा बरोबर 350 घन सेंटीमीटर, म्हणजेच घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. हे सूत्र आहे आपल्याकडे. तर आपल्याला वस्तुमान काढायचं आहे. तर वस्तुमान बरोबर घनता गुणिले आकारमान. वस्तुमान काढायचं आहे, वस्तुमान इथेच राहणार, आकारमान त्याला भागिले आहे, हे इकडे भागिले तिकडे गेल्यावर ते गुणिले होणार, म्हणजे घनता गुणिले आकारमान. वस्तुमान बरोबर घनता गुणिले आकारमान असा फॉर्म्युला, असं सूत्र तयार होणार. मग ह्या सूत्रात आपण किमती टाकल्या, गुणाकार केला तर उत्तर 350च येणार. खोक्याने बाजूस सारलेल्या द्रवाचे वस्तुमान बरोबर 350 गुणिले 1 बरोबर 350 ग्रॅम. ओके. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.